विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत क्लास 10 चा प्रॅक्टिस सेट 2.4. इथे दिलेले पहा, कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट व्हॅल्यू ऑफ द एबीसी. आपल्याला पहिले या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कंपेअर करायचे आहे, त्यानंतर एबीसी चे आपल्याला व्हॅल्यू काढायचे. तर आपण इथे लिहू पहा, कंपेअरिंग द x स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इक्वल 0. याला कशात कंपेअर करायचं आपल्याला? विथ व्हॅल्यू ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0. यामध्ये आपल्याला याला काय करायचं आहे? कंपेअर करायचं आहे. तर इथे बघा, आपले इक्वेशन आहे x स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इक्वल 0. a ची व्हॅल्यू आहे 1, b ची व्हॅल्यू आहे -7 आणि c ची व्हॅल्यू आहे 5. इथे सेकंड इक्वेशन दिलेले आहे पहा, 2m स्क्वेअर मायनस 5m मायनस 5 इक्वल 0. आपल्याला याला पहिले काय करायचं आहे? कंपेअरिंग कंपेअरिंग 2m स्क्वेअर मायनस 5m मायनस 5 इक्वल 0. कशासोबत कंपेअर करणार आहे आपण? विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0. तर इथे पहा, आपले इक्वेशन आहे 2m स्क्वेअर मायनस 5m मायनस 5 इक्वल 0. तर a ची व्हॅल्यू आहे 2, b ची व्हॅल्यू -5 आणि c ची व्हॅल्यू काय आहे? -5. त्यानंतरचं इक्वेशन नंबर थर्ड पहा. त्यानंतर थर्ड क्वेश्चन पहा, y स्क्वेअर इक्वल 7y दिलेला आहे. तर इथे पहा, हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेला नाहीये, पहिले आपल्याला याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये करावं लागेल. तर इथे आपल्याला पहा, कंपेअरिंग y स्क्वेअर मायनस 7y. इकडे प्लस आहे 7, तिकडे काय होईल? -7y. आता इथे c ची व्हॅल्यू दिलेली नाहीये, तर आपल्याला c ची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल? 0 इक्वल 0. विथ कशासोबत कंपेअर केला आपण? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0 सोबत याला काय केलेलं आहे? आपण कंपेअर केलेलं आहे. आता आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यू काढायच्या. तर a ची व्हॅल्यू काय येते? a ची व्हॅल्यू आहे 1, b ची व्हॅल्यू आहे -7 आणि c ची व्हॅल्यू आहे 0. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा, सॉल्व युजिंग फॉर्म्युला दिलेला आहे. पहिले आपल्याला याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करतो पहा, कंपेअरिंग x स्क्वेअर प्लस cx प्लस 5 विथ कशासोबत आपण कंपेअर करत आहे याला? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0. आता आपण व्हॅल्यू काढून घेऊ एबीसी च्या. तर a ची व्हॅल्यू आहे इथे 1, b ची व्हॅल्यू काय आहे? 6 आणि c ची व्हॅल्यू दिलेली आहे 5. आपल्याला काय सांगितले यांनी? फॉर्म्युला यूज करून आपल्याला ह्या व्हॅल्यू काढायच्या. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला काय? b स्क्वेअर मायनस 4ac. पहिले व्हॅल्यू काढून घेऊ आपण. b ची व्हॅल्यू दिलेली आहे 6 स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय a ची व्हॅल्यू आहे 1 मल्टिप्लाय c ची व्हॅल्यू आहे 5. 6 चा स्क्वेअर होतो 36 मायनस 4 1 चा 4 4 5 चा 20. आता 36 मधून 20 जर मायनस केले तर आपल्याला मिळतात 16. म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 16. त्यानंतर आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे, आता फॉर्म्युला यूज करायचा आहे. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे -b प्लस मायनस इन रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. x इक्वल मायनस b ची व्हॅल्यू काय होती? 6 प्लस मायनस इन रूट मध्ये आली होती व्हॅल्यू 16 अपॉन 2 मल्टिप्लाय a ची व्हॅल्यू आहे 1. त्यानंतर पहा, इथे पहा -6 प्लस मायनस अंडर रूट 16 अपॉन आपल्याला काय मिळालेलं आहे? -6 प्लस मायनस अंडर रूट 16 अपॉन 2 मल्टिप्लाय 1. x इक्वल -6 प्लस मायनस 16 कितीचा स्क्वेअर आहे? 4 चा स्क्वेअर आहे. 2 1 चा 2. तर पहा, x इक्वल -6 प्लस 4 अपॉन 2 और x इक्वल -6 मायनस 4 अपॉन 2. आता प्लस मायनस काय होतात? प्लस मायनस मायनस होतात. 6 मधून 4 गेले तर -2 मिळतं आपल्याला. -2 अपॉन 2 और 6 इक्वल मायनस मायनस प्लस 6 अँड 4 काय झाले? -10. -10 अपॉन 2. 2 1 चा 2, 2 1 चा 2, 2 5 चा 10. x इक्वल मिळाला आपल्याला -1 और x इक्वल मिळालेला आहे आपल्याला -5. तर x च्या व्हॅल्यू काय मिळालेले आपल्याला? -1 अँड -5. त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, x स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इक्वल 0 दिलेलं आहे. तर आपल्याला पहिले याला कंपेअर करावं लागेल. इथं आपण लिहू कंपेअरिंग x
स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इक्वल 0 विथ कोणासोबत कम्पेअर करत आहे आपण एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल 0 सोबत याला कम्पेअर करत आहे. इथे पहिले ABCच्या व्हॅल्यू काउंट करून घ्या काय आहेत. A ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 1, B ची व्हॅल्यू आहे -3 अँड C ची व्हॅल्यू आहे -2. आपला फॉर्म्युला काय आहे. फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर मायनस 4AC इक्वल आता बी ची व्हॅल्यू आहे -3 स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय ए ची व्हॅल्यू आहे 1 मल्टिप्लाय सी ची व्हॅल्यू आहे -2. 3 चा स्क्वेअर 3 इथे बघा स्क्वेअर जर काढायचा असेल आपल्याला -3 मल्टिप्लाय -3 मायनस मायनस काय होतं प्लस म्हणजे स्क्वेअर नेहमी काय येतो प्लस मध्येच येतो. इथं गोंधळ करायचं नाही. खूप मुले इथेच चुकतात त्यामुळे आन्सर रॉंग येतं. 3 चा स्क्वेअर काय येतं 9 मायनस मायनस आता पहा मायनस मायनस काय झालं प्लस 4 1 चा 4 4 2 चा मिळतो आपल्याला 8. आता 9 अँड 8 किती होतात 17 म्हणजे आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4AC ची व्हॅल्यू मिळालेली आहे 17. आता आपला फॉर्म्युला पहा युजिंग द फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे आपला. फॉर्म्युला आहे -b प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4AC अपॉन 2a. ओके. त्यानंतर पहा बी ची व्हॅल्यू काय आहे. इथे पहा बी ची व्हॅल्यू आहे -3 -3 प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4AC मिळाला आपल्याला 17 अपॉन 2 मल्टिप्लाय ए ची व्हॅल्यू काय आहे इथे 1 आहे. मायनस मायनस झाला प्लस प्लस 3 प्लस मायनस अंडर रूट 17. आता 17 कशाचाही स्क्वेअर नाही त्याला अंडर रूटमध्येच ठेवा तर 2 1 चा 2. आता इथे प्लस मायनस आहे एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. तर पहा 3 प्लस 17 अपॉन 2 एक्स ची व्हॅल्यू और x इक्वल 3 मायनस अंडर रूट 17 अपॉन 2. तर एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहे 3 प्लस अंडर रूट 70 अपॉन 2 और 3 मायनस अंडर रूट 17 अपॉन 2. त्यानंतर थर्ड क्वेश्चन पहा 3m स्क्वेअर मायनस 2m मायनस 7 इक्वल 0 दिलेला आहे. इथे आपल्याला पहिले याला कम्पेअर करायचं आहे. इथे लिहावं लागेल तुम्हाला कम्पेअरिंग 3m स्क्वेअर मायनस 2m मायनस 7 इक्वल 0 विथ कशासोबत कम्पेअर करत आहे आपण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0. आता इथे आपण ABCच्या व्हॅल्यू काउंट करून घेऊया. a इक्वल आहे 3 b ची व्हॅल्यू येते -2 अँड c ची व्हॅल्यू येते -7. आपला फॉर्म्युला काय आहे आपण पहिले बी स्क्वेअर मायनस 4AC ची व्हॅल्यू काढून घेऊ. b ची व्हॅल्यू आहे -2 स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय ए ची व्हॅल्यू आहे 3 मल्टिप्लाय सी ची व्हॅल्यू आहे -7. 2 चा स्क्वेअर काय येतं 4 मायनस 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 काय झालं इथं प्लस झालं. 4 3 चा किती येतं 12 12 7 चा किती येतं 84. आता हा 84 अँड 4 किती झाले 88 म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4AC ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 88. त्यानंतर पहा एक्स ची व्हॅल्यू काढायची एक्स इक्वल -b प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4AC अपॉन 2a. ओके. एक्स इक्वल मायनस बी ची व्हॅल्यू काय आहे -2 प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4AC ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 88 अपॉन 2 मल्टिप्लाय ए ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला 3. तर ए ची व्हॅल्यू आपण इथे घेतलेली आहे 3. तर पहा इथे मिळालेले आपल्याला एक्स इक्वल -2 प्लस मायनस 88 अपॉन 2 मल्टिप्लाय 3. तर एक्स इक्वल मायनस मायनस होतात +2 अंडर रूट. आता इथे 88 आहे. 88 कोणत्या संख्येचा स्क्वेअर तर नाही आहे पण ज्या वेळेस एखादा नंबर पहिले हे शोधायचं की हा नंबर 88ला कोणत्या स्क्वेअर नंबरनं डिवाइड होतं का. होतं कितीनं डिवाइड होतं 4नं. 4 मल्टिप्लाय 22 जर केला आपण तर 22 4 चा 88 आपल्याला मिळतो आणि 4 2 चा स्क्वेअर आहे 3 2 चा काय मिळतं आपल्याला 6. एक्स इक्वल 2 प्लस मायनस आता हे जे 4 आहे 2 चा स्क्वेअर आहे त्याला अंडर रूटच्या बाहेर घेतलं. अंडर रूटमध्ये ओनली काय राहील 22 अपॉन 6. आता या दोघांमध्ये जर तुम्ही बघितलं 2 मध्ये कॉमन काय आहे आपण 2 घेतला तर अंडर रूटमध्ये आपल्याला काय मिळेल अंडर रूटमध्ये मिळेल आपल्याला 1. ओके. प्लस मायनस 1 मिळेल आणि हे अंडर रूट 22 अपॉन 6. आता इथे पहा 2 1 चा 2 2 3 चा 6 कट झाला तर एक्स इक्वल आपल्याला मिळतं 1
प्लस मायनस √22/3. एकदा प्लस घ्यायची व्हॅल्यू, एकदा काय घ्यायची, मायनस घ्यायची. तर पहा x इक्वल आपल्याला मिळालेलं आहे 1 प्लस मायनस √22/3. तर x इक्वल 1 प्लस √22/3 और x इक्वल 1 मायनस √22/3. तर xच्या व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेलं आहे 1 प्लस √22/3 और x इक्वल 1 मायनस √22/3. ओके. तर इथे पहा -1 प्लस मायनस √22/3 मिळालेलं आहे. तर x इक्वल आपण घेऊ -1 प्लस √22/3 और x इक्वल -1 मायनस √22/3. तर xच्या व्हॅल्यू काय मिळालेल्या आहे आपल्याला -1 प्लस 22/3 और x इक्वल -1 मायनस √22/3. ओके. नंबरचा क्वेश्चन पहा 5m² - 4m - 2 = 0. याला पहिले आपल्याला काय करावं लागेल, कंपेअरिंग 5m² - 4m - 2 = 0 एक विथ कशासोबत कंपेअर करत आहे आपण, विथ ax² + bx + c = 0. तर इथे a ची व्हॅल्यू आहे 5, b ची व्हॅल्यू आहे -4 अँड c ची व्हॅल्यू आहे -2. आपला फॉर्म्युला आहे b² - 4ac इक्वल b ची व्हॅल्यू काय -4 -4² - 4 a ची व्हॅल्यू आहे 5 मल्टिप्लाय c ची व्हॅल्यू आहे -2. ओके. 4 चा स्क्वेअर काय मिळतो आपल्याला 16 मायनस मायनस प्लस 5 4 चा 20 22 चा किती येतं 80. सॉरी 5 4 चा किती 20 अँड 20 मल्टिप्लाय 2 किती येतं 40. तर 40 अँड 16 होतात 56. तर आपल्याला b² - 4ac इक्वल काय मिळालेलं आहे 56. त्यानंतर आपला फॉर्म्युला आहे पहा x इक्वल -b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन 2a. x इक्वल मायनस b ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे -4 प्लस मायनस अंडर रूट हे किती आहे 56 अपॉन 2 मल्टिप्लाय a. तर पहा x इक्वल मिळालेला आहे आपल्याला x इक्वल मायनस मायनस काय होतं मायनस होतं +4 प्लस मायनस. आता 56 कोणत्या संख्येचा स्क्वेअर नाही, पण 56 ला कशाने कोणत्या स्क्वेअर नंबरने डिवाइड होतं का ते पाहायचं. इथं a ची व्हॅल्यू मी एच घेतली आहे, सॉरी a ची व्हॅल्यू आहे इथे 5 2 चा काय येतं 5 2 चा येतं 10. आता इथे 56 ला 4 ने डिवाइड होतं का 14 4 चा 56 येतं ना. आता 4 कशाचा स्क्वेअर आहे x इक्वल 4 प्लस मायनस हा 4 स्क्वेअर आहे 2 चा, तर 2 बाहेर आले अंडर रूट मध्ये काय राहील 14 अपॉन इथे राहील 10. तर आता इथे पहा या दोघांमध्ये आपण कॉमन घेऊ. पहिले कॉमन काय मिळणार आपल्याला 2. तर अंडर रूट मध्ये काय राहील हा 2 कॉमन आला तर अंडर रूट मध्ये राहील 2 प्लस मायनस अंडर रूट 14 अपॉन 10. तर पहा 2 1 चा 2 2 5 चा आपल्याला काय मिळालेला आहे 10 मिळालेला आहे. तर x ची व्हॅल्यू पहा x इक्वल आपल्याला काय मिळेल x इक्वल 2 प्लस मायनस 14 अपॉन 5. आता एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या 2 प्लस अंडर रूट 14 अपॉन 5 और x इक्वल 2 मायनस अंडर रूट 14 अपॉन 5. x इक्वल मिळालं आपल्याला 2 प्लस मायनस अंडर रूट 14 अपॉन 5. तर आपण एकदा प्लस घेतलं एकदा काय घेतलेलं आहे मायनस घेतलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 पहा y² प्लस 1/3y इक्वल टू दिलेलं आहे. आता इथे अपॉन मध्ये काय दिलेलं आहे 3. तर आपल्याला याला पहिले स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावं लागेल. स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय लिहितो आपण कंपेअरिंग y² प्लस 1/3y -2 इक्वल 0 विथ कशासोबत कंपेअर करत आहे आपण ax² प्लस bx प्लस c इक्वल 0. तर इथे पहा y² प्लस 1/3y इक्वल 2 दिलेलं आहे. या 3 ने आपल्याला पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे हा 3 काय होईल इथे कॅन्सल होईल. तर पहा इथे आपण लिहू मल्टिप्लाय 3 बोथ साइड. दोन्ही साइडला आपण 3 ने मल्टिप्लाय करत आहे. 3 मल्टिप्लाय y² प्लस 1/3y मल्टिप्लाय 3 इक्वल सॉरी मायनस
2 × 3 इक्वल 0. 3 ने वायला मल्टिप्लाय केलं इक्वेशन मिळेल 3y² प्लस 3 1 चा 3 कट झाला 1y मायनस 3 2 चा 6 इक्वल 0. तर आपण आता याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये पण आहे आणि व्हॅल्यू पण केलेली आहे. आता आपण याच्या ABCच्या व्हॅल्यू काढून घेऊ. A ची व्हॅल्यू आहे इथे 3, B ची व्हॅल्यू आहे 1 आणि C ची व्हॅल्यू आहे -6. आता आपल्याला ABCच्या किमती आपण काढून घेतलेल्या आहे. A इक्वल 3 मिळालं, B इक्वल 1 आणि C इक्वल मिळालेलं आहे -6. तर आपला फॉर्म्युला आहे B² - 4AC. B ची व्हॅल्यू आहे 1, 1² - 4 × 3 × C ची व्हॅल्यू आहे -6. 1 चा स्क्वेअर आपल्याला 1 मिळतो. मायनस मायनस आपल्याला काय मिळालेलं आहे, मायनस मायनस काय होतं, मायनस मायनस प्लस होतं. 4 3 चा 12, 12 6 चा किती येतं, 12 6 चा किती होतं 72. 72 and 1 काय होतं 73. म्हणजे आपल्याला पहा B² - 4AC ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 73 मिळालेली आहे. B² - 4AC इक्वल मिळालं आपल्याला 73. तर आपल्याला पहा x ची व्हॅल्यू काढायची आहे -b प्लस मायनस काय फॉर्म्युला आहे आपला B² - 4AC अपॉन 2a. x इक्वल मायनस b ची व्हॅल्यू काय मिळाली होती आपल्याला, b ची व्हॅल्यू मिळाली होती 1 -1 प्लस मायनस अंडर रूट B² - 4AC काय मिळालं आपल्याला 73 अपॉन 2 × a ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला, a ची व्हॅल्यू आहे 3. तर x इक्वल -1 प्लस मायनस अंडर रूट 73 अपॉन 2 3 चा काय येतं 6. आता 73 कशाचा स्क्वेअरही नाही आहे किंवा 73 ला कोणत्या स्क्वेअर नंबरनं डिवाइडही होत नाही, तर त्याला अंडर रूटमध्येच राहू द्या. तर x इक्वल -1 प्लस अंडर रूट 73 अपॉन 6 और x इक्वल -1 मायनस अंडर रूट 73 अपॉन 6. तर एक्सच्या व्हॅल्यू रूट काय मिळालेले आपल्याला -1 प्लस अंडर रूट 73 अपॉन 6 और x इक्वल -1 मायनस अंडर रूट 73 अपॉन 6. तर हे आपल्याला रूट मिळालेले आहेत. पहा क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे 5x² + 13x + 8. याला आपण कंपेअर करून घेऊ. पहिले 5x² + 13x + 8 विथ ax² + bx + c सोबत याला कंपेअर केलं. आता आपण ABCच्या व्हॅल्यू काढून घेऊ. A ची व्हॅल्यू आहे 5, B ची व्हॅल्यू आहे 13 आणि C ची व्हॅल्यू आहे 8. आता आपला फॉर्म्युला आहे B² - 4AC इक्वल B ची व्हॅल्यू काय आहे 30, 13² - 4 × 5 × 8. 13 चा स्क्वेअर आहे 169 मायनस 5 4 चा किती येतं 20, 28 चा येतं 160. आता 169 मधून 160 मायनस केले तर आपल्याला मिळतो 9. म्हणजे B² - 4AC ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 9. आता आपला फॉर्म्युला आहे x इक्वल -b प्लस मायनस अंडर रूट B² - 4AC अपॉन 2a. ओके. आता पहा x इक्वल -b ची व्हॅल्यू काय आहे 13 प्लस मायनस B² - 4AC ची व्हॅल्यू मिळाली होती आपल्याला 9. याची व्हॅल्यू घेतली आपण 9 2 × a ची व्हॅल्यू काय आहे, a ची व्हॅल्यू आहे 5. तर x इक्वल -13 प्लस मायनस आता हे बघा अंडर रूट मध्ये 9 आहे, 9 कितीचा स्क्वेअर आहे 9 आहे 3 चा स्क्वेअर, तिथे 3 5 2 चा 10. तर पहा इथे -13 प्लस मायनस आता हा 9 अंडर रूट मध्ये कितीचा स्क्वेअर आहे हा 3 चा स्क्वेअर अपॉन 5 2 चा मिळेल आपल्याला 10. x इक्वल -13 एकदा प्लस घ्या 3 अपॉन 10 और x इक्वल -13 - 3 अपॉन 10. x इक्वल मायनस प्लस मायनस होतं 13 मधून 3 मायनस केले तर आपल्याला मिळतं -10 अपॉन 10 और x इक्वल मायनस मायनस प्लस 13 आणि 3 किती झालं -16 -16 अपॉन 10. 10 1 चा 10 x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -1 और x इक्वल आता 10 आणि 16 2 च्या टेबलमध्ये येतं 2 5 चा 10 2 6 चा 2 8 चा काय येतं 16. तर आपल्याला आन्सर मिळाला -8 अपॉन 5. तर x ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला -1 आणि x ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे -8 अपॉन 5. पहा क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे. इथे तुम्हाला फ्लो चार्ट दिलेला आहे बुकमध्ये. तो फ्लो चार्ट पहा. विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन x² + 2 √ 3x + 3 इक्वल 0 युजिंग द फॉर्म्युला. आपल्याला फॉर्म्युला यूज करून याला सॉल्व करायचा आहे. तर पहा पहिले आपण याला कंपेअर करू. कंपेअरिंग द x² + 2 √ 3x + 3 विथ कशासोबत कंपेअर करायचं आहे आपल्याला ax² + bx + c इक्वल. त्यानंतर आपण ABCच्या व्हॅल्यू काढून घेऊ. पहा तर a ची व्हॅल्यू आहे इथे
1, बी ची व्हॅल्यू आहे 2 अंडर रूट 3 अँड सी ची व्हॅल्यू आहे 3. आपला फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल बी ची व्हॅल्यू आहे 2 अंडर रूट 3 स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय ए ची व्हॅल्यू आहे 1 अँड सी ची व्हॅल्यू आहे 3. आता पहा 2 चा स्क्वेअर येतो 4. आता या स्क्वेअर सोबत हा स्क्वेअर रूट कॅन्सल झाला तर इथं मल्टिप्लाय मध्ये येईल 3 मायनस 4 1 चा 4 4 3 चा काय येतं 12. आता पहा 4 3 चा येतं 12 12 मायनस 12 इक्वल 0 म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळाली बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल 0. आता ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आपला फॉर्म्युला आहे x इक्वल पहा फॉर्म्युला आहे मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a मायनस बी ची व्हॅल्यू काय आहे 2 अंडर रूट 3 प्लस मायनस अंडर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 0 अपॉन 2 मल्टिप्लाय ए ची व्हॅल्यू आहे 1. तर x इक्वल मायनस 2 अंडर रूटमध्ये 3 प्लस मायनस 0 0 ची व्हॅल्यू काय येईल 0 ची 2 1 चा काय मिळेल आपल्याला 2. तर x इक्वल मायनस 2 अंडर रूटमध्ये येईल 3 अपॉन 2. तर एकदा प्लस घ्या एकदा काय घ्या मायनस घ्या. तर इथे पहा 2 सोबत 2 1 चा 2 कटला तर x इक्वल अंडर रूटमध्ये मायनस 3 और x इक्वल अंडर रूटमध्ये प्लस 3. इथं मायनस आलेले आहे इथं प्लस आलेले आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्राबरोबर नक्की शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये. तोपर्यंत बाय राम राम टेक केअर.